महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे। मात्र आजच्या अधिवेशनामध्ये सरकारने काढलेल्या सगळे सोयऱ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं समजतंय। मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला आहे आणि त्या आधारे स्वतंत्र संवर्ग करून 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे। दुपारनंतर मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा आतापर्यंतचा नेमका इतिहास कसा राहिलेला आहे आपण त्यावर एक नजर टाकूया। 2014 मध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील समितीने अहवाल सादर केलेला होता। राज्यात 32% लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे, ज्यांना आर्थिक विकासाची गरज आहे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी समितीने सूचना केलेली होती। तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देखील दिलेली होती। मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्था यामध्ये 16% आरक्षण हे सुचवण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातला अध्यादेश पृथ्वीराज चव्हाण सरकारने काढला होता। या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात थेट आव्हान देण्यात आलेलं होतं आणि 2014 मध्ये या अध्यादेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आलेली होती। त्यानंतर गायकवाड आयोग स्थापन करण्यात आलेलं होतं। राज्याने दावा सिद्ध करण्यासाठी जो वापरलेला डेटा आहे तो सदोष असल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं होतं। मराठा समाज मागासलेपण आकडेवारी गोळा करण्यासाठी हा गायकवाड आयोग नेमण्यात आलेला होता। न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। 9 सदस्यीय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने 2018 मध्ये अहवाल सादर केलेला होता आणि या अहवालाच्या आधारावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीसी कायदा मंजूर केलेला होता। मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्यात आलेलं होतं। मात्र या कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं। 2019 मध्ये कोर्टाने मराठा समाज मागासलेला असल्याचं मत नोंदवलेलं होतं। मात्र शिक्षणातलं आरक्षण 16%वरनं 12% आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण हे 13%वर आणण्यात आलं। मराठा आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा वाढली आणि त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं। त्यात सुप्रीम कोर्टाने निरीक्षण जे नोंदवलं होतं ते 50% मर्यादेचं उल्लंघन करण्याचं कोणतंही औचित्य नाही असं होतं। 50%पेक्षा जास्त मर्यादा पार करण्यासारखी असाधारण परिस्थिती नाही असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा 3-2 असा निकाल समोर आलेला होता। मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यानंतर राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं। क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टात दाखल करण्यात आलेली होती, जी कोर्टाने स्वीकारलेली होती। त्यानंतर न्यायालय नेमका काय निकाल देणार यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे। मराठा आरक्षणाचा इतिहास नेमका काय आहे आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी या संदर्भातला लढा सुरू केलेला होता। 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटलांनी याच मुद्द्यावर मुंबईमध्ये मोर्चा काढलेला होता। मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा हा पहिला मोर्चा होता। राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला बाबासाहेब भोसले होते। मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाही देखील भोसले यांनी दिलेली होती। मात्र त्यानंतर भोसलेंचं सरकार गडगडलं आणि आरक्षणाचा निर्णय हा बासनात बांधला गेला। त्यानंतर अण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या झाली होती आणि तो दुर्दैवी सगळा घटनाक्रम घडलेला होता। त्यानंतर महाराष्ट्रात 1995 मध्ये पहिला राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला। आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेलेला होता। खत्री यांनी 2000 मध्ये अहवाल सादर केलेला होता। ज्या पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता अशी शिफारस ही करण्यात आलेली होती।
या शिफारशीमुळे मराठ्यांमधल्या काहींना ओबीसी मध्ये प्रवेश देखील मिळालेला होता। मात्र त्यानंतर 2008 साली बापट आयोगाने इतर प्रवर्गांमध्ये समाविष्ट करण्यासाठी नकार दर्शवलेला होता। बापट आयोगाच्या अहवालानंतर मराठा संघटना या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यानंतर आघाडी सरकारकडून राणे समितीची स्थापना करण्यात आलेली होती।